आज उत्तम शौचधर्म या शौचधर्मावर अश्विनी स्वप्नी चौधरी यांनी काही उद्बोधन देखील शांततेने ते सर्वांना ते वंदना। उत्तम शौचधर्म याच्याबद्दल सांगणार आहे। पवित्रतेला शौच म्हणतात। पवित्रता कशी असते? जेव्हा एका वस्तूने दुसऱ्या वस्तूची थोडी सुद्धा भेसळ नसेल तर त्यात पवित्रता असणारा पाण्यात जर चिकट मिसळलेला असेल तर पाणी अपवित्र मानले जाते, परंतु पाण्यात जर दूध मिसळलेला असेल तर काय ते जल शुद्ध आहे, तेही अपवित्र झाले, ते पाणी अशुचित झाले। चिकट मिसळलेला असेल, दूध मिसळलेला असेल अथवा अमृत मिसळलेला असेल तरी सुद्धा ते पाणी अपवित्र झाले, कारण की ते भेसळ आहे। त्याप्रमाणे आत्म्यामध्ये सुद्धा परिचित भेसळ होते। परपदार्थाची गोष्ट नाही, जीवाची गोष्ट आहे। परपदार्थ रूप शरीर असो वा नसो, शरीराहून रहित होण्याची गोष्ट नाही, परपदार्थाच्या आश्रित होण्याची भावाची गोष्ट आहे। भाव धनाच्या आधारावर असतो अथवा धर्माच्या आधारावर असतो अथवा मोक्षाच्या आधारावर असतो, परंतु जर पराच्या आश्रित भाव असते तर भेसळ आहे, त्या आत्म्याची शुद्धता नाही आहे। शुद्ध होण्यासाठी आत्म्यात शुद्धता असण्यासाठी वीतराग असणे आवश्यक आहे। वीतरागावर स्वयं सर्वज्ञ बनतो। दर्पणावरील मल ही असूचित दर्पणाचे अधर्म मलाच्या भावात हा व्यवहार दर्पणाच्या मुळाच्या स्वतः सिद्ध सुचिता स्वभाव हा निश्चित धर्म। व्यवहारात मल सहित दर्पण अस्वच्छ म्हटले जाते, म्हणून मलरहित दर्पणाला स्वच्छ म्हणणे हा व्यवहार आहे, परंतु मळाचा अभाव झाल्याने स्वतःच्या दर्पणात येते असे नसून स्वच्छता हा दर्पणाचा स्वतः सिद्ध स्वभाव असतो। त्याप्रमाणे राग, द्वेष, विकार, भाव, सन्मान जनांना पवित्रची असतात। व्यवहारात ते विकार, भाव, परिणाम म्हटले जातात, म्हणून असूचित भाव म्हणजे सुचिता आहे, व्यवहाराने म्हटले जाते, पण असूचित अभाव झाला, राग, द्वेष आदी विकारचा अभाव झाला म्हणजे आत्मामध्ये सुचिता नंतर आले असा त्याचा अर्थ नसून सुचिता हा जीवाच्या मलचा स्वतः सिद्ध स्वभाव धर्म आहे। आत्माहून भिन्न पदार्थाविषयी अभिलाषा करणे यास लोक म्हणतात। सुचे भाव शौच, सुचिता अर्थात पवित्रतेने नावे शौच आहे। शौच बरोबर उत्तम शब्द सम्यक दर्शनाच्या सतेच्या सूचक आहे। शौच धर्मावरील लोक कशाय मानले जाते? लोक पाका म्हणतात। जो समभाव आणि संतोषरूपी जनाला तृष्णा आणि लाभरूपी मलाचे समूहाला हो निर्मल शौच धर्मावरील म्हटला जाते। रत्न, सोने, तृष, मिश्र आदी इष्ट
अनिष्ट पदार्थाचे राग आणि द्वेष न होणे याला समभाव म्हटले गेले आहे. पदार्थाची अभिलाषारूपी प्राप्त पदार्थाची वित्तरूपी लोभ हे सर्व मानसिक मल आहेत. या मल अथवा घाणीला संतोषरूपी जला धुवून टाकतो. तो शौच धर्माचे पालन करणारा म्हटले जातो. हा गुण लोभाशय अभावात एकच होतो. लोभ चार प्रकारचे म्हणाले गेले आहे. अनंतानुबंधी, अप्रख्याज्ञा, प्रख्याज्ञा, सज्वलन यांना शौच प्रकार आणि शक्तिस्थ उपेक्षा चाकमधील वग्नरूपी मन हृदयरूपी आणि धामरूप मलाने आहे. भेदाच्या तद्भाव असतो. त्यांचे कारण जीव परस्वभावाची गती बंद करतो. म्हणून लोभाचे त्याग करायचे आहे. शौच धर्माचे सम्यक पाळणे, सदाचाराचे जगत इंद्र जगास